नमस्कार मंडळी, मी सॅम सफरनम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो। कसे आहेत मंडळी? बरे आहात ना? काळजी घ्या। सो मंडळी, आपण आज जाणार आहोत दादरमध्ये। आपल्या दादरमधले छत्रपती शिवाजी महाराज हे मैदान आहे, त्याच्या पाठीमागे एक एक्झिबिशन भरवलेलं आहे। त्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या जुन्या काळात लढण्यासाठी जी शस्त्र वापरली होती, लढाईमध्ये ढाल म्हणा किंवा तलवार म्हणा किंवा इतर जी शस्त्र वापरले आहेत ते आपल्याला या एक्झिबिशन मध्ये पाहायला मिळणार आहे। हा एक्झिबिशन आहे, हा खूप पाहण्यासारखा आहे। प्रत्येकाने पाहिलं पाहिजे, अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, कारण की या वस्तू आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात। सो आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला या वस्तू दाखवणार आहे ज्या महाराजांनी वापरल्या आहेत आणि या पौराणिक वस्तू आहेत। त्याच्यामुळे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार, प्रत्येकाने पाहिला पाहिजे हा ब्लॉग। आणि मंडळी, हा ब्लॉग बऱ्याच दिवसांनी येतोय कारण की कामाच्या धावपळीमध्ये थोडंसं ब्लॉग करणं कठीण होत आहे, पण ठीक आहे, त्याच्यातूनच मी थोडासा प्रयत्न करून आपल्यासाठी एक वेगळं ब्लॉग घेऊन येत असतो। तो म्हणजे ह्याही ब्लॉगला तसंच प्रेम द्या ज्यावेळेस याच्या अगोदरच्या ब्लॉगला प्रेम दिलं, तर म्हणजे याही ब्लॉगला तेवढेच प्रेम द्या, आधीच्या ब्लॉगला जेवढं प्रेम दिलं। तर म्हणजे आपण आज जाऊया दादरमध्ये आणि हे एक्झिबिशन कशा पद्धतीने भरलेलं आहे हे पाहूयात। त्या अगोदर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा। त्याचबरोबर इंस्टाग्रामचं पेज आहे त्यालाही फॉलो करा। त्याचबरोबर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिकडेही फॉलो करा। आणि मंडळी, आता मी निघतो इथून बोरिवलीमधून आणि माझ्यासोबत सुशील येणार, मी आणि सुशील हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत ते फेस्टिवलच्या बाहेरच्या ठिकाणी आणि इथे आपण पाहू शकतो सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। मुंबई फूड फेस्ट, इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि खाण्याचे वेगवेगळे स्टॉल पाहणार आहोत। या आर्ट फेस्टिवलमध्ये या ठिकाणी आपण आपले फोटो क्लिक करू शकतो। या ठिकाणी अनेक जण येऊन आपले फोटो मेमरीज क्लिक करत असतात। शिवसृष्टी प्रदर्शन, इथून आपण आत जाणार आहोत। आत प्रवेश केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला मुंबई या सुंदर नावाची कलाकृती पाहायला मिळते आहे। या कलाकृतीमध्ये मुंबईचा डबेवाला, ट्रेन, गणपती बाप्पा मोरया, पतंग, बस, वडापाव अशी सुंदर अशी कलाकृती आपल्याला मुंबई या फेस्टिवलमध्ये पाहायला मिळतात। पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदर असं स्केच बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी हुबेहूब स्केच काढताना आपण इकडे पाहू शकतो। मीही स्केच पाहून थोडंसं शॉक झालं। कोकणातील मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो तो म्हणजे शिमगा। या शिमग्याचे आपल्याला टी शर्ट इथे पाहायला मिळतात आणि या टी शर्टवरती संकासूरचं सुंदर असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलची की जसे कला रसिकांसाठी जसा हा महोत्सव आहे तसंच कलाकारांसाठीही आहे। नवीन कलाकार घडावेत या हिशोबानेही आहे। आपण बघितलं बाल कलाकार कसे मगाशी होऊन किती छान स्वतःला तिथे व्यक्त करत होते। आता आपल्या प्रांगणाची गर्दी झालेली आहे, तिथे बाल शिवाजीचं स्कल्पचर बनवतायत। खूप सुंदर, खूप सुंदर। आणि थोड्याच वेळात ते पूर्ण होणार आहे, पण आता थोड्याच वेळात आपल्याला भेटायला येत आहेत। इथून आत गेल्यानंतर आपल्याला नौका तसेच त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धाच्या काळात वापरलेली शस्त्र ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ही शस्त्र पाहण्यासारखी आहेत।
त्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले शस्त्रे ही पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र दिसून आली, ती म्हणजे त्या काळातील शस्त्रे ही खूप वजन होती आणि ही शस्त्रे उचलण्यासाठी त्या काळातील महाराज व महाराजांचे मावळे हे किती ताकदवान मजबूत होते याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला या शस्त्रातून दिसून येतं. कारण की हे शस्त्र आता सर्वसामान्य माणसांना एकट्याला उचलणे खूप कठीण आहे. चला तर मंडळी, हा एपिसोड आपण इकडेच थांबूया. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.